अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या गुंडांकडून या हद्दपारी आदेशाचा भंग करत ते लपून छपून नगर शहर परिसरात वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे। अशा गुंडांची पोलिसांनी धरपकड सुरू केली असून या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने 2, कोतवाली पोलिसांनी 1 व नगर तालुका पोलिसांनी एका गुंडाला पकडले आहे। या चौघांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कोतवाली पोलिसांना गुरुवारी दिनांक 8 रात्री डायल 112 वर एकाने फोन करून माहिती दिली की तोफखाना पोलिसांनी नगर जिल्ह्यातून हद्दपार केलेला गुन्हेगार आकाश उर्फ अक्षय जिजाराम साबळे राहणार रामवाडी अहमदनगर हा समता कॉलनी विनायकनगर बुरोडगाव रोड येथे आलेला आहे। ही माहिती मिळताच पोनी प्रताप दराडे यांनी तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत रात्र गस्त घालणारे पोना अविनाश वाघचौरे पोकॉ सूरज कदम यांना सदर ठिकाणी कारवाईसाठी पाठवले। पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन आरोपी आकाश साबळे यास पकडले। त्याच्या विरुद्ध पोकॉ सूरज कदम यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम 188 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुसरी कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे। जिल्ह्यातून हद्दपार केलेला गुन्हेगार दीपक मुरलीधर घायमुक्ते राहणार देऊळगाव सिद्धी तालुका नगर हा हद्दपारी आदेशाचा भंग करून शुक्रवारी दिनांक 9 सकाळी देऊळगाव सिद्धी येथे त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती सपोनी प्रल्हाद गीते यांना मिळाली होती। त्यांनी कारवाईसाठी पथक पाठवले। या पथकाने सकाळी 6च्या सुमारास त्याला पकडले आहे। याबाबत पोकॉ बाळू चव्हाण याच्या फिर्यादीवरून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोतवाली व MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 वेगवेगळ्या कारवाया करून दोघांना पकडले आहे। कोतवाली हद्दीत बुरुडगाव रोडवर श्रीरामनगर येथे विकास दिलीप खरपुडे वय 26 राहणार याला राहत्या घरी शुक्रवारी दिनांक 9 दुपारी 3:45च्या सुमारास पकडण्यात आले असून त्याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिंगवे नाईक गावात हॉटेल अनिकेत समोर हद्दपार गुन्हेगार गोरख गजाबाबू करांडे उर्फ काळू डॉन राहणार देले तालुका नगर याला गुरुवारी दिनांक 8 सायंकाळी पकडण्यात आले असून त्याच्यावर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिनिधी शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, महा 24 न्यूज, अहमदनगर।